हे बघ तुला ड्रेस. थँक्यू. बघूया आता भाव्याचं कलेक्शन. प्रिव्हियस ब्लॉग मध्ये आपण बघितले अजमेरा फॅशन यांच्याकडे बिझनेस करिता आपण साडी ड्रेस मोस्टली लेडीज मध्ये काय काय अवेलेबल आहे ते पाहिले. आता पाहूया किड्स आणि मेन्स क्लोथिंग चे अप्रतिम कलेक्शन. प्रीवियस ब्लॉग मध्ये पण फ्रेंड्स तुम्ही बघितलं असेल वैशाली मॅम होता आपल्यासोबत जे आपल्याला गाईड करत होते. ते एक्सपर्ट आहेत. ऑफकोर्स त्यांना इकडच्या सगळ्याच गोष्टी माहिती आहेत आणि आपल्यासोबत त्या असल्यामुळे आपल्याला काही कन्फ्युजन राहतच नाही. बिकॉज त्यांचं या गोष्टींबद्दल एक्सपिरियन्स आणि नॉलेज इतकं आहे की आपल्याला ते भरभरून सांगतात ते सगळ्या गोष्टी ज्यांनी आपल्याला अजून त्या गोष्टींची माहिती समजत चालली आहे. पुढे पण आपल्याला त्याच गाईड करतील किड्स सेक्शन बद्दल. बिलकुल. थँक्यू सो मच सर. आमचंच काम हेच आहे की तुम्हाला माहिती द्यावी. कारण की खूप वेळा असं होतं फ्रेंड्स की आपण कुठे जातो बट आपल्याला कोणतरी हवं असतं त्या ठिकाणाचं जे गोष्टी सांगेल. बिलकुल. बट कुठे कुठे होत नाही. बट इथे आपण आलोय तर जेव्हा पर्टिक्युलर आपल्याला गाईड साठी वैशाली मॅम आहे आणि आपणच नाही जेवढे पण आपले इथे कस्टमर्स दुसरे त्यांच्यासाठी कोण ना कोणतरी त्यांना गाईड करणार आहेच. बिलकुल. आणि इथे कसं आहे ना सर, या ठिकाणी किड्स फक्त 26 रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे. हे आम्ही जेव्हा आम्ही आमचा लहान बाबू झाला होता तेव्हा घ्यायला गेलो होतो तर ते 200 रुपयाच्या 150 रुपयाच्या खाली नव्हते आपल्याला. आणि हेच कलेक्शन 26 रुपयापासून स्टार्टिंग आहे मॅम. तर पुढचे ही कलेक्शन आपण बघूया. या ठिकाणी भरपूर लहान मुलांचे कलेक्शन असतात. म्हणजे की जेवढे मोठ्यांचे छान नसतात तेवढे लहानांचे छान असतात. हे बघू. आणि असं वाटतं की त्यावेळी तेवढे डिमांडिंग पण असतात. बरोबर. आणि यामध्ये साईज जशा असतात ना मॅम त्या पद्धतीने सुद्धा रेंज प्राइस आपण कमवू शकतो. यामध्ये बघू शकता खूप सुंदर आणि छान छान कलेक्शन आहेत. आता दिवाळीच्या हिशोबाने हे कलेक्शन जास्त विकले जातात आणि आई वडिलांचं कसं असतं आपल्या स्वतःवर खर्च कमी करतात पण आपल्या मुलांवर जास्त करतात. मग त्या हिशोबाने तुम्हाला इथे वेगवेगळ्या व्हरायटीज मिळते. हे बघू शकता मॅम कॉटन फ्रॉक आहे. खरं कॉटन आहे. कॉटन फ्रॉक मिळणार आहे आणि डेली असं लहान मुलांना आपण घरात वगैरे बाहेर जाताना जस्ट घालू शकतो. आणि मुलं जास्त हेवी वेअर नाही करू शकत. असं सिंपल त्यांना फार आवडतं आणि ते कम्फर्टेबली राहतात. बिलकुल बिलकुल. हे बघू शकता या ठिकाणी पार्टीवर तुम्हाला असं ब्लेझर 3 पीस 5 पीस सुद्धा मिळणार आहे. खूप सुंदर आहे. तर साऊथ पॅटर्न मध्ये सुद्धा तुम्हाला हे बघा. वा. ओणम जशी ओणमसाठी मी साडी दाखवली होती तसंच ओणमसाठी मुलांसाठी कुर्ता आणि लुंगी छान आहे ना. मस्त आहे. पण जेवढं व्हिडिओ मध्ये बघतोय भले आपण आयफोनने शूट करतोय छान छान लाईट्स आहेत पण जोपर्यंत म्हणजे ह्याच्यामध्ये छान दिसेलच पण जेव्हा समोर येऊन बघाल ना तर एक्सपिरियन्स आम्हाला पण नाही शेअर करता येते की ते समोरून बघून किती ते अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि त्याची क्वालिटी पण दिसते. बिलकुल. हे बघा मोबाईल मध्ये कॅमेऱ्यामध्ये सर्व प्रॉडक्ट खूप छान दिसतात पण जेव्हा आपण लाईव्ह बघतो ना सर तेव्हा आपला जास्त कॉन्फिडन्स वाढतो की अरे हा यार मोबाईल मध्ये खात्री. बिलकुल. त्यामुळे कसं आहे एकदा भेट द्या तुम्ही. सुरत स्टेशन पासून फक्त 1 किलोमीटर आहे. सरळ तुम्हाला यायचं सुराणा 101 ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे. आणि काही लांब असं नाहीये. आम्ही ट्रॅव्हल करून आलो सुरत स्टेशनला उतरलो तिथून ऑटो करून आलो. ऑटोवाल्यांना जरी सांगितलं अजमेरा फॅशन हब करून तर लगेच सोडलं. या ठिकाणी तुम्हाला पॅकेजिंग घ्यावे लागते. सिंगल पीस मिळत नाही. आता समजा यामध्ये जर हे आहे ना तर यामध्ये तुम्हाला पूर्ण साईज घ्यावं लागतं. पूर्ण बंच वाईज घ्यावं लागतं. सिंगल पीस यामध्ये पण नाही मिळत. जसं तुम्ही हे बंच चेक करू शकता. आणि कसं असतं ना बऱ्याच लोकांना व्यवसाय करण्याची इच्छा असते पण त्यांना समजत नाही नेमकं व्यवसाय कसा स्टार्ट करायचा. तर तुम्हाला ती सुद्धा शिकवण इथे आल्यानंतर दिली जाते. तसं तुम्हाला अजून एक सांगते मी की डेली वेअरच्या हिशोबाने कलेक्शन जर परचेस करायचं असेल तर तुम्ही डेली वेअरच्या हिशोबाने पण कलेक्शन परचेस करू शकता. हे बघा या पद्धतीने. कोणाला गिफ्ट करायचं असेल तर जे न्यूबॉर्न बेबी होतात तर न्यूबॉर्न बेबींना आपण काय गिफ्ट द्यावं तर त्याच्यामध्ये त्यांनी प्रॉपर सगळं टाकलेलं आहे. कोम सोप पुन्हा अजून त्यांचे वेअर करण्यासाठी कपडे हे सगळं काही त्याच्यात. आणि दुसरं एक होतं त्याच्यामध्ये हा एक प्रकार भेटला. बिलकुल. वाजवण्यासाठी एक खेळणं. बिलकुल. आणि याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर प्रकार बघायला मिळतात. बोलली ना हे बाहेर आपल्याला 600-700 रुपयाला आपण घेतो. मिनिमम 500 रुपयापर्यंत पकडा पण हे इथे 181 ला. म्हणजे इतकं स्वस्त आहे की तुम्ही तुमचा आरामात बिझनेस स्टार्ट करू शकता. आणि जर हे पण कलेक्शन ठेवलं ना तरी बेस्ट आहे कारण विकले जाणार. आणि हे आपण कोणाला समोरच्याला देतो त्यांना आनंद पण होतो की दिसायला अट्रॅक्टिव्ह पण आहे. आणि एकाच बॉक्स मध्ये त्या सगळ्या 4 गोष्टी भेटतात ना ते अजून छान वाटतं. हो खूप जास्त. हे साइडर असतात ना वेडिंग साठी जे गाऊन वगैरे वेअर करतात ते पण सगळं आहे आणि खूप छान छान कलेक्शन.
मैं देख रहा था यार, मेरा बाइक चला रहा था मेरे त्याला बघा, तू पॅन्ट वगैरे बघ, तू बघितली का? आपण घेऊया. या ठिकाणी बघू शकता टी शर्ट आहे मॅम, खूपच स्वस्त, 50 रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये असणार आहे. तर 4 घेऊन टाक. 4 घेऊन टाकणार आहेत मॅम सरांसाठी. हे बघा 50 रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये आहेत. खूप सुंदर आहे. 50 आहे, 60 आहे, 80 आहे, 120 आहे, Wow. 180 आहे, 150, 200 अशा वेगवेगळ्या प्राइस मध्ये तुम्हाला असे टी शर्ट मिळणार आहे. फक्त स्टार्टिंग असणार आहे 50 रुपये. अजून बिलकुल काय या हवंय? पद्धतीने भरपूर व्हरायटीज आहे. असेच टी शर्ट बाहेरून 400-500 रुपयाला आरामात मेन्स लोक घेत असतात, पण तुम्हाला या ठिकाणी खूप स्वस्त टी शर्ट मिळून जातात. त्यानंतर आपण बघणार आहोत मॅम शर्टचं कलेक्शन फक्त 149च्या स्टार्टिंग प्राइस मध्ये. 149च्या स्टार्टिंग बिलकुल. प्राइस मध्ये. आणि हा जो 149च्या स्टार्टिंग रेंज मध्ये पण जो कपडा क्वालिटी आहे ते फार अप्रतिम आहे. बिलकुल. फार अप्रतिम. या ठिकाणी मॅम सर्व गोष्टी तुम्हाला मिळत असतात, म्हणजे की रेंज असेल, क्वालिटी असेल, किंवा तुम्हाला कपडा कुठलाही हवा असेल तरी तुम्ही त्यामध्ये कॉम्प्रोमाइज अजिबात करू नाही शकत. क्वालिटी बेस्ट मिळते, रेंज आपल्याला बेस्ट मिळते, आणि इतका सॉफ्ट आहे कॉटनचा, मस्त आहे. आणि सायझेस सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या मिळत असतात. आता त्यानंतर तुम्हाला मी जीन्स वगैरे बॉटम वेअर दाखवते. तुम्ही बघू शकता बॉटम वेअर मध्ये पण तुम्हाला मस्त छान छान जे आहे बॉटम वेअर तुम्हाला मिळून जाणार आहे. क्वालिटी बेस्ट आहे आणि सायझेस सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या यामध्ये मिळत असतात. कसं असतं ना, कम्फर्टेबली वेअर करू बिलकुल. शकतो ना. हा जीन्सचा कपडा आहे ना, हा जाड कपडा आहे. बिलकुल. हा एकदम पातळ, जो आपण रेग्युलरली कुठेही आरामात बसू शकतो, आरामात उठू शकतो, अशा बिलकुल. टाईपचा हा कपडा आहे. क्वालिटी पण बेस्ट मिळते. आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला बल्क वाईज घ्यायचं असं सिंगल पीस कुठलाच नाही मिळत, कारण बरेच लोक म्हणतात की व्हिडिओमध्ये सिंगल पीस, पूर्ण व्हिडिओमध्ये सिंगल पीस दाखवले आहेत पण सिंगल पीस मिळत नाही. ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठीच हे अजमेरा फॅशन आहे. इच्छुक असाल तर फॉर शुअर तुम्हाला बिझनेस करायचाच आहे किंवा तुम्हाला काही ना काहीतरी स्टार्टअप करायचाच आहे. रिझनेबल बजेटमध्ये, ते पण चांगली क्वालिटी तुम्ही कस्टमर्सला पण देऊ शकता, जेणेकरून तुमचं पण ते व्यवस्थित चालू राहील. पण बिलकुल. ते व्हिडिओ मध्ये बघण्यापेक्षा ऑफकोर्स तुम्हाला इथून जसं आयडिया भेटेल, अट्रॅक्टिव्ह दिसेल फॉर शुअर, बट आपण जेव्हा इथे येऊ स्वतः स्टोअर मध्ये बघू, तर आम्ही तर आता खास करून पूजाला जे वेगळा प्लॅन होता साडी ड्रेसचा तोच, बट आल्यावरती समजतंय अरे बाबा इथे तर लहान मुलांचं पण आहे आणि माणसांचं पण आहे. बिलकुल. जेंट्सचं पण आहे, आणि सगळ्यांची क्वालिटी सेम इक्वल. बिलकुल. आणि ज्या पद्धतीने जेवढी आपण क्वालिटी वाढवत जाऊ तेवढ्याच प्राइस रेंज पण बेस्ट प्राइस रेंज मध्ये आपल्याला भेटत राहील. एक एक्झाम्पल सांगायचं झालं, जसं आपण ऑनलाईन शॉपिंग करतो तेव्हा आपण एक जीन्स घेत असतो, तर जीन्सचा आपल्याला कपडा माहिती नसतो, ती नाही. आपल्याला कमरेला कशी बसेल किंवा तिची फिटिंग कशी असेल, काय असेल हे आपल्याला माहिती नसतं. आपल्या डोक्यामध्ये फक्त अझ्युम आपल्याला करतो color किंवा डिझाईन हा, आवडली की आवडले आणि मग आपण ते ऑर्डर करतो. Order पण करतो. इथे तो पण एक ऑप्शन आहे, पण जास्त करून आहे ना, इथे येऊन जे आपल्या डोळ्याने बघू शकतो ना, आणि स्वतः ते टच करून आपण फील करू शकतो. जसं की आता ही ज्या जीन्स बद्दल मी सांगितलं, त्यात जीन्सचा पण कपडा नाहीये, चांगला एकदम सॉफ्ट वाला कपडा आहे, आरामात उठू बसू शकतो अशा एवढी टाईपचा खात्री आहे. आहे की येऊन जेव्हा तुम्ही स्वतः फील कराल, स्वतः बघाल, स्वतः थोडा वेळ इथे घालवाल, हा, तर नक्कीच तुम्हाला येऊन काहीतरी तुम्ही आवडणार. नक्की घेऊन जाणार, एवढे कन्फर्म आहे. वाव वाव 3000 पासून स्टार्टिंग आहे. 3000, 4000, 5000, 10000, मग तुम्ही जशी क्वालिटी घेणार त्या हिशोबाने. तशी मस्त आहे, मस्त आहे. ह्या माळाच आपण बाहेर वेगळ्या शोधायला जाणार, पुन्हा ही ह्याच्यावरचं आपल्याला कॉम्बिनेशन वेगळं शोधायला जाणार. त्याचपेक्षा ह्यांनी पूर्ण सेटच तो की 3500 मध्ये ठेवलाय. किती छान. 3.5 पण नाही, 3000 3,000 सुरुवात आहे मॅम. हे बघा यामध्ये पण डिझाईन तुम्हाला भरपूर मिळत वाव, असतात. हे जे व्हाईट होतं आता हे गोल्डन मध्ये आहे, पण किती छान वाटतं, अट्रॅक्टिव्ह. तुम्हाला लाईट मध्ये दिसतं असं नाही, पण असं विदाऊट लाईट जरी घेतलं ना तरी ते छान वाटतंय. तर यामध्ये पण तुम्हाला सेट घ्यावा लागतं. तर तुम्ही शोरूम मध्ये तर तुम्हाला 15 ते 20,000 आरामात द्यावे लागतात. पण जर तुम्ही बिझनेस स्टार्ट केला ना याचा, तर आता तर मी तुम्हाला सांगते कमी वेळात मोठा एक बिझनेसमॅन व्हाल तुम्ही. कारण दिवाळीनंतर लग्नाचा सीझन असतो, तर लग्नाच्या सीझन मध्ये नवरदेवाला शेरवानी लागतच असते. त्यांच्यासाठी असं कोठीचं पॅटर्न आहे फक्त 500 रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये. बिकॉज आता रिसेंटलीच आमच्या घरात एक लग्न झालं, अच्छा. आणि हे वाला आहे ना, मिनिमम आम्ही ते 16,500 घेतलं. 16,500 16,500 घेतलं. आणि हे जे तुम्ही आता दाखवलं ना कोटीचं, ते आम्ही ह्यांच्यासाठी 5,500 घेतलं. फक्त कोटी. आणि इथं 500 रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये आहे. मंडळी विचार करू शकता, मॅडमांनी लाईव्ह प्राइस सुद्धा सांगितलंय. बघा, आणि इथे बघू शकता कलेक्शन वेगवेगळे पण आहे. तर तुम्हाला बिझनेस करण्यासाठी अजमेरा फॅशन खूपच बेस्ट आहे. मी नाही सांगत आहे, मॅडमांनी आता जसे प्राइस रेंज सांगितले आहे तुम्ही चेक करू शकता. होलसेल इंडिव्हिज्युअलचा वेगळा, बट होलसेल मध्ये मोस्टली फॉर स्टार्टअप विचार करा, तुम्ही कमी लागत इथे भरून
त्या गोष्टीपासून बिलकुल. आपण किती एक्सपेक्ट करू शकतो की आपल्याला त्याचं रिटर्न केवढं भेटणार. तर या ठिकाणी कुर्त्यांचं पण कलेक्शन आहे सर, फक्त 500 रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये मिळणार आहे आणि चांगली क्वालिटी आहे मॅम. रेंज कमी असली काय हरकत नाही, तुम्हाला रेंज पण चांगली मिळते, क्वालिटी पण बेस्ट मिळते. फक्त अट यांची एवढीच आहे की तुम्हाला होलसेल मध्ये मध्ये घ्यायचे, बल्क वाईज घ्यायचे. त्यानंतर आपण बघूया ब्लेझरचं कलेक्शन, फक्त 999 पासून. मी जर हा बल्क मध्ये घेतला तर प्लीज कमेंट करा, तुम्हाला पण हवा असेल तर मी बल्क मध्ये घेऊन येते. मॅडम मला मी अजून product reasonable झाले price selection. मध्ये विकेन. मॅडमांचे झाले प्रॉडक्ट सिलेक्शन, म्हणजे ब्लेझर एक झालंय, मगाशी साडी झाली, म्हणजे मॅडमांचं आता परचेसिंग ब्लॉग झाल्यानंतर होणार जर आहे. मी हा 999 मध्ये विकत तिथून बल्क मध्ये घेऊ शकते आणि बाहेर 6,500 मला कितीचा फायदा फायदा भेटतोय. हे बघा, डिझाईन्स पण तुम्ही चेक करू शकता, कलर्स बघू शकता किती सुंदर आहे. आजकाल ह्या सगळ्या कलरचं जास्त हे चालू ट्रेंड चालू कलर्स पण छान छान आहेत मॅम. बघा. जबरदस्त कलेक्शन आहे. खरंच छान आहे. घेणार कापड घेणार मग शिवायला टाकणार, त्यापेक्षा बिलकुल. रेडीमेडच आपल्याला सगळं भेटतं. बिलकुल. वाव. बघायला गेले ना फ्रेंड्स, आता ऑफकोर्स तुम्हाला पण एंगेजमेंट झालीच असेल, तुम्हाला पण वाटत असेल अजून काय काय बघायला भेटेल. तर खूप सारे, एवढंच नाही, अजून वरती फ्लोर, खालचा फ्लोर, जाऊ जिथे जिथे जितकं बघायला तिथे सगळीकडे काय ना काहीतरी आहेच. आहेत. स्पेसिफिक एका पण कोणत्याही सेक्शन मध्ये गेलो तर लिमिटेड नाही की तेवढंच आहे. खूप व्हरायटी आहेत, इतक्या की आपण बाहेर पण मी कधी कोणत्या कॅटलॉग मध्ये किंवा कोणत्या व्हिडिओ किंवा कोणत्या ह्याच्यामध्ये बघितलं नसतं. ऑनलाईन सुद्धा नसेल आल्यावरती पाहिलं. असे कलर्स दिसतात ते जे आपण कुठे ना कुठे तरी बघितलेले असतात पण स्टोर मध्ये गेल्यावरती ते दिसत नाही. तर आलात एकदा इथे तर मग अजून आपली व्हरायटीज जेवढी पण आहे, सिलेक्शन त्याच्यापेक्षा खूप जास्त रेंज मध्ये, खूप जास्त व्हरायटीज मध्ये आपल्याला गोष्टी दिसतात. एवढं कन्फर्म. होप सो तुम्हाला आता जेवढंही कलेक्शन बघितलं, जेवढं तुम्हाला इच्छा असेल स्टार्टअप करण्याची, तर आम्ही बस एवढं बोलू की दिस माइट बी द बेस्ट प्लेस फॉर यू टू विजिट. जेवढं आपण कलेक्शन बघितलंय, आता हे ऑफकोर्स ज्यांच्याकडून हा पूर्णच्या पूर्ण थॉट प्रोसेस आलाय, ज्यांनी ह्याच्या पाठी आयडिया लावले, ज्यांनी एफर्ट टाकले, आपण त्यांच्याकडूनही काय जाणून घेऊ. कारण की होऊ शकतं त्यांच्याकडून आपल्याला अजून काय इन्स्पिरेशन घेता येईल किंवा अजून त्यांच्याकडून काय आयडिया जाणून घेता येईल. बिकॉज ऑफकोर्स प्रत्येकाला गायडन्स हवाच असतो, राईट. स्टार्टअप म्हटलं किंवा कोणताही बिझनेस म्हटला तर. अँड प्लस आपल्याला थोडक्यातच आपल्याकडे बजेट थोडं आहे बट आपल्याला स्टार्टअप करायचाच आहे, तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की ते आपल्यासोबत काय शेअर करू शकतात ते. तर वी हॅव विथ अस सर. प्लीज. नमस्ते सर. आप प्लीज बता सकते हैं कि स्टार्टिंग बजट हमें पता चला कि फ्रॉम सो एंड सो रेंज वी कैन गो विद दिस, राइट. तो उस रेंज में हाउ वी कैन स्टार्ट अ बिजनेस. आपको जैसा पता लगा 25,000 रुपए से भी अगर कोई महिला चाहे तो घर से स्टार्ट कर सकती है बिजनेस, राइट. उसमें क्या होता है, एक रेंज जैसे साड़ी की रेंज, सारी चीज तो नहीं आ सकती है इतने के अंदर, लेकिन एक साड़ी की रेंज से आप स्टार्ट कर सकते हैं. 200 वाली, 250 वाली, 300 वाली, 350 वाली प्रिंटेड साड़ियों का कलेक्शन एक सेट करके आपने 10 कैटलॉग ले लिए, 25-30 हजार का बिल बनता है. उतना ले जाके आप 70-80 साड़ी रखते हैं तो 80 डिजाइन आपके पास हो जाती है. तो वो 80 डिजाइन आप घर पे रख करके अपने आजू बाजू में जो मोहल्ले में जो रहते हैं, आपके जो फ्रेंड्स वगैरह हैं या फिर आपके रिलेशन वाले जो हैं, उनको आप ये इन्फॉर्म करें कि मैं सूरत से साड़ियाँ लेके आई हूँ, आपको चाहिए तो आप मेरे यहाँ से खरीद सकते हो रिजनेबल रेट में. तो वो आपके यहाँ से ले जाएंगे. हम लोग लगभग 1.5 लाख से ज़्यादा कस्टमर ऐसे हमारे साथ जुड़े हुए हैं, जिनमें होलसेलर भी हैं, रिटेलर भी हैं, डीलर भी हैं, हमारी फ्रेंचाइजी भी हैं. 10,000 से ज़्यादा महिलाएं हैं जिन्होंने 25,000, 50,000 और लाख रुपए लगा करके घर से स्टार्ट किया था बिजनेस को. और उनमें से भी 200 प्लस लेडीज ऐसी हैं जिन्होंने घर से तो स्टार्ट किया था, लेकिन आज वो बड़ी शॉप में कन्वर्ट कर चुकी है अपने बिजनेस को और घर की मेन अर्निंग पर्सन बनी हुई है. म्हणजे याचा अर्थ आपल्याला आयडिया भेटते ह्यांच्याकडून की आपण छोटस एक गोष्ट घेतली ती आपण कशी मोठी करू शकतो. म्हणजे तर कोणतेही ते आता आपण ह्याच्याकडून शिकू शकतो आपण. स्टार्टअप करायला विचार करतो तर एक थोडासा एक रिस्क फॅक्टर असतो आपल्या डोक्यात की बाबा होईल नाही होईल, म्हणून ही 25,000 इज अशी अमाउंट है कि अपन येस वी कैन गो फॉर इट. एक्चुअली इतने में तो आजकल एक मोबाइल आता है कि आप एक एक्स्ट्रा इनकम सोर्स अगर जनरेट करना चाहते हैं, क्योंकि आज बहुत जरूरी है, एक बिजनेस से काम नहीं चलता है. कब डिस्टरबेंस कहाँ से आ जाए. आज कोरोना के अंदर नौकरी कर रहे थे, कितने लोगों की नौकरी चली गई, जॉब चली गई, कितने लोगों का 2 महीना का
घर चलाना बहुत मुश्किल हो मुश्किल गया है। था। तो कुछ ऐसा इनकम सोर्स जो आपके घर के मेन अर्निंग पर्सन की मदद कर सके। वो नौकरी कर रहे हैं, आपके हस्बैंड है, आपके पापा, आपके भाई हैं, कोई भी हैं, आप उनको करने दीजिए, उनको छुड़वाने की जरूरत नहीं है। लेकिन आप एक एक्स्ट्रा सपोर्ट तो आप कर ही सकते हैं। बहुत सारे होलसेलर हमारे यहाँ से कपड़ा लेके जाते हैं, सूरत से कपड़ा लेके जाते हैं और वो बेचते हैं वहां पे छोटे छोटे दुकानदारों को। तो वो दुकानदार डायरेक्ट सूरत आके कपड़ा खरीद सकते हैं। पता नहीं है कितना एक्स्ट्रा पे कर रहा है उस होलसेलर को, 10%, 15%, 20%। और महाराष्ट्र तो कहाँ दूर है, कोई ज्यादा दूरी नहीं है। राइट। आप एक रिटेलर हैं, ऑलरेडी शॉप कर रखी है आपने, आप कपड़ा बेच रहे हैं, आप 10-15%, 20% एक्स्ट्रा कमाई करना चाहते हैं तो सूरत से डायरेक्ट कपड़ा ले जा सकते हैं। तो ऐसा कपड़े का बिजनेस अगर आप भी कुछ करना चाहते हैं या ऑलरेडी कर रहे हैं, आप उसको एक्सपेंड करना चाहते हैं, बढ़ाना चाहते हैं, ते प्रत्येक जण सेकंड बिझनेसचा थॉट असतोच माइंडमध्ये, आणि लेडीज खास करून की मी स्वतःचं पण काहीतरी इंडिव्हिज्युअलिटी सगळ्यांना पाहिजेच की मला स्वतःचा काहीतरी करायचंय. तर विथ दिस अमाउंट टू गो विथ दिस काइंड ऑफ बिझनेस आय थिंक विल बी द बेस्ट चॉईस. आणि हा उशीर पण नाही, आपण येऊन जवळच्या जवळ थोडक्यातच प्रवास करून आपण येऊन स्वतः इथे समक्ष सगळे प्रोडक्ट सगळेचे सगळे बघून, आणि एवढी मी शुअर बोलतो फ्रेंड्स की आपण एक गोष्ट बघतोय ना, अजून 3 गोष्ट आपण सोबत घेऊन जाऊ. एवढी क्वालिटी आणि बेस्ट क्वांटिटी यांच्याकडे अवेलेबल आहे. अगर 2 लोगों ने भी ये वीडियो देख के कुछ अपना करने का सोच भी लिया ना, तो हमारा वीडियो बनाया हुआ सार्थक हो गया। Right. वो लोग देख रहे हैं, शायद इसीलिए देख रहे हैं, देख अभी रहे तक हैं। इसीलिए बने हुए हैं कि हुए उनका हैं। इंटरेस्ट है कुछ Interest करने है। का। क्यों है ना इंटरेस्ट आप लोगों का? और तो अगर ऐसा इंटरेस्ट है तो एक नंबर हम दे देंगे स्क्रीन पे। फॉर श्योर स्क्रीन वरती नंबर है फ्रेंड. तर थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम सर. थैंक यू सर, थैंक यू। आप यहाँ आए, हमें मौका दिया, आपके व्यूअर्स तक हमारा जो मैसेज है, हम जो जानकारी लोगों तक पहुंचाना चाहते हैं, उसके लिए आपका बहुत तहे दिल से शुक्रिया। मुझे मराठी आती है, थोड़ी सी आती है, आता माझी सटक। If you are willing for a startup, please do visit Ajmera Fashion because we had a wonderful experience and I'm sure की तुम्ही पण तुमचा एक्सपिरियन्स इथून ग्रेटच घेऊन जा. थँक्यू सो मच सर फॉर युअर कॉपरेशन. वापस आहे गे. थँक्यू सो मच मॅम वेळ दिल्याबद्दल आणि जेवढं तुम्ही गाईड केलं, जेवढं सांगितलं त्यासाठी खरंच धन्यवाद कॉपरेशनसाठी. तर फ्रेंड्स आपल्याला जी पण माहिती हवी होती, जे पण आयडियाज होते ते घेऊन निघालोय. आता पूजा पुढे काय प्लॅन आहे बाकी सुरतमध्ये? परत खायचं, हिला सारखी भूक लागते. तर पहिला तर फ्रेंड्स आपण स्टेशनला परत आलोय. स्टेशनवरती येताच पूजाला समोर दिसलंय कचोरी. आणि कधी नाही ते पूजाला आज कचोरी खायचं मन करते, तर चला आपण खाऊ सुरतची कचोरी. कचोरी घे, तुला समोसा घे. हा. आणि तुला काय खांडवी पाहिजे होती ते नाहीये. तर फ्रेंड्स छान छान आपण कचोरी आणि समोसे घेतले पार्सल, आणि आपण जाणार आहे रूम वरती आणि फ्रेश वगैरे होऊन मग आरामात खाऊ आणि नंतर ना मग परत संध्याकाळी बाहेर पडू. कारण की कदाचित झालं सर आपण आज रात्रीच निघू किंवा बघू पूजाचा काही दुसरा प्लॅन होतोय का. पूजा आणि बुगू ऑलरेडी आतमध्ये गेल्या, मी बॉटल घ्यायला गेलेलो पाण्याची. बुगू पण झोपली. ऍक्च्युली पूजाला एक्सपेक्टेड होतं की हे दही कचोरी, बट हे जस्ट कचोरी आहे. कशी आहे कचोरी?